चला तर भावना, आपण आताच कोलकात्याची ट्रिप मारून आलेलो आहे ना. आता आपल्याला दुसऱ्या ट्रिपला जायचे. मी काय नाव नाही सांगणार, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही गेस्ट करून कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आपण आधी गाडी लोड करून घेऊ. चला. आणि आपण टाटा कंपनीचा ट्रक घेतलेला आहे आणि त्यातच आपण माल लोड करणार आहे. आणि आपला ट्रक एवढा चकचकीत आहे, आपण गाडीला म्हणजे आपल्या ट्रकला चांगली सर्व्हिसिंग करून आणली आहे. आणि आता आपण ट्रक लोड करूयात. चला. चला आणि आता आपला ट्रक लोड होत आहे ना. आपण घेतलेले आहे सगळ्या मिठाच्या गोण्या. या मिठाच्या गोण्यांना आपल्याला त्या स्पॉटवर पोहोचवायचे, ते तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये नक्की सांगा. तो स्पॉट तुमच्यासाठी सर्वात खास असेल. आणि इथं आपल्याला माझा मित्र भेटलाय ना, आपण त्याच्यासोबत थोडं गप्पा मारू. चला. चला तर आमचा चांगल्या प्रकारे संवाद झालेला आहे ना. आता आपल्याला पण कळालेलं आहे तिचं कसं चालून आपलं कसं. आमचे चांगल्या गोष्टी चांगल्या होत्या. चला जाऊ द्या. आता तुम्हाला काय सांगू, आपला ट्रक फुल लोड झालेला आहे. पाल बांधायचे राहिले, पण कंपनीवाले म्हणते नका पाल नका बांधू, ती मीठ पिघळून जाईल. जाऊ द्या मग काय, म्हणून आपण पाल नाही बांधलं. चला आपण आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. चलो. आणि मला ध्यानातच नाही तुम्हाला गाडीची आतमधली साईड दाखवायला. ही आहे या गाडीची डिस्प्ले. गाडीला आपल्या म्हणजे टाटा ट्रकला चांगल्या प्रकारे मोठा डिस्प्ले दिलेले. स्टेअरिंग पण एक नंबर आहे क्वालिटी. आणि हा ट्रक एक नंबर. लाइटिंग बिटिंग सुद्धा याच्यात खूप छान आहे, काय अडचण नाही. आपल्याला चांगले चांगले कॅमेरे दिले आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी. ही आपली ड्रायव्हर साईडची बाजू आहे. याच्यात खूप सारे मला ट्रकवाल्यांचे एकच ऐकून हसू आलं की ते म्हणतात ट्रकला पाल नका बांधू का, तर मीठ पिघळून दे काय. आतापर्यंत मी ज्या ऑर्डर घेतले त्यापैकी ही नवलच वाटलं मला. या कंपनीचं थोडं वेगळंच वाटलं. जाऊन देत आपण कंपनीचा जादा लोड न घेतात आपण आपल्या ट्रिपला पाहू. इथं आपल्याला पहिल्याच त्यांनी एक क्वालिटीमधली बस भेटलेली आहे, चांगली आहे आपल्याकडे. अरे भाई साहब काय ट्रक आहे. इथं तर बिल्डिंगचं काम चालू आहे या साईडला, पण त्या बिल्डिंग किती मोठ्या आहे. अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, काय भारी यार. इकडल्या साईडला ये. अरे पुढं काय ट्रॅफिक जाम झालंय काय, मला असं का वाटतंय पुढं ट्रॅफिक आहे. पण इथल्या एकदा व्ह्यू तर बा काय भारी यार. अरे बापरे, इथं सगळीकडे नदी बिदी. वा वा काय मस्त आहे, एक नंबर. आपण पुलावर उभं आहे, खालून मस्त नदी आहे, काय टेन्शन नाही. ही अंडरग्राऊंड नदी, तिथून खाली डेंजर आहे, एक नंबर. चला आपण पुढं काय झालं पाहूया. इथे लई कावळे आळू राहिले मानल्यावर इथं काहीतरी झालेलं आहे. पाहूया आपण पुढे जाऊन. चला लईच कावळे आळू राहिले इथं. आणि अरे बापरे, पुढे तर चांगल्याच प्रकारे ॲक्सिडेंट झालेला आहे. ट्रक डायरेक्ट पलटी झालेला आहे बाबो. म्हणूनच इथं एवढे जादा कावळे आळू राहिले. तेच म्हणून काय झालं. थांबा आपण पुढे जाऊन पाहू काय झालंय नेमकी. आपण जादा ये नाही करता, आपण शॉर्टकट मारू, ओव्हरटेक करू या गाडीवाल्याला आणि मग पुढे जाऊन पाहू. अरे बारक्या गाडी मुलं मोठा कंटेनर पलटी झालाय होय, म्हणूनच इथं जादा कावळ्या आळू राहिले. मी तेच म्हणलो काय झालं या अशाच टायमिंगला कावळ्या आळू. पहा ना तुम्ही काय डेंजर बाप, काय पलटी झालाय तो तुम्ही पहा एकदा. अरे बापरे, इकडं टायर इकडं, बॉडी इकडं आणि ती गाडी खाली. त्याच्यात बापरे डेंजरच हादसा झालेला. तो ट्रकवाला बापार कुठून तिने गाडी काढली. चला यांचं काय, आपण जाऊया निघून. अरे लयच मोठा स्पीड ब्रेकर होता, काय अडचण नाही. चला आता इथून जंगलाचा रोड चालू होणार आहे. आपल्याला हत्ती बित्ती दिसले तर बरे होईल. चला रस्त्याला पाहू, आपल्याला हत्ती दिसलं तर बरं होईल. आज हत्ती
या रोडला जास्त करून प्राणी जास्त दिसते, पण आज एक प्राणी दिसेना. थांबा थांबा, पुढे येईल. अरे यार, पुढं काय तर पुढं हायवे आला. अरे थांबा, इथं काहीतरी झालेलं आहे. थांबा. अरे बापरे, इथं पण ऍक्सिडेंट झालाय. अवघडच आहे बा, इथं पण ऍक्सिडेंट झालाय डेंजर प्रकारे. डायरेक्ट मागून येऊन गाडीच घुसली. डेंजर, अवघडच आहे. मागं पाहिलं एक ऍक्सिडेंट, पुढं पाहिलं एक ऍक्सिडेंट. डेंजर आहे. आज आपल्यासोबत नाही घडावं काही एवढंच. चला आपण जपून जाऊया. आपला ट्रक कसा दिसतो पा. थप्पी लईच वर लावली अशी वाटा ना आपल्याला. थोडी जर गाडी हे झाली ना, थप्पी आखी खाली नाही. दोऱ्यात टाईट बांधलेले म्हणाला पाहू. चला. अरे आपण रोड चुकलो होतो थोडा. आपला कॅमेरा मागा असल्यामुळे आपण रोड चुकलो रिटर्न घेऊ आपण. तुम्हाला ट्रक कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर परत जंगलाचा रोड लागलेला आहे. आपल्याला इथं प्राणी भेटलेलं बरे होईन. आज एलिफंट काही आहे का नाही, टायगर बिगर कशी या रस्त्यावर लय दिसत राहतं. आता पाहू आहे का नाही. माझं ध्यान तर ज्यादा ड्रायव्हिंग करावर असेल. तुम्हीच साईडला बघा, तुम्हाला जर एलिफंट हा टायगर बिगर दिसलं तुम्हाला नक्की सांगा. अरे यार, आज आपल्याला परत काहीच नाही दिसलं. मागच्या ट्रिपच्या व्हिडिओत आपल्याला इथं टायगर दिसला होता आणि या ट्रिपमध्ये आपल्याला काहीच नाही भेटलं. काय यार, जाऊ दे, नेक्स्ट टाइम तुम्हाला मी दाखवेन. चला. टाटांचे ट्रक्स चांगले, कारण की आपल्याकडे एवढा गाडीत आपले म्हणजे आपल्या ट्रकमध्ये एवढा लोड असून 83-84ची स्पीड चालते म्हटलं काय. तो पण रोड पण चांगला आहे म्हणाल तसं काय नाही, पण एक नंबर आहे. ट्रक चांगला भेटला आपल्याला. त्याचे शॉकअप पिकअप एक नंबर. अरे गाडीवाला कुठून आला. अरे आपल्याला फाईन पडलं, त्याच्यामुळं स्वतः बाहेरून निघलं ना आपल्याला धडकते आणि आपल्याला त्याच्यामुळं फाईन पडला. थांबा तुम्हाला दाखवतो झाला. त्याच्यामुळं मला जी फाईन पडली. हट. थांबा, मी त्याला सोडणार नाही आता. जाऊ द्या, नेमकी माझा ट्रक फुल भरलेला आहे. जर फुल भरलेला नसताना अशीच की दूध नेला असताना त्याला. जाऊ द्या आता काय. अरे इकडे परत ऍक्सिडेंट. बापरे, काय डेंजर झाली होती आज. सगळीकडे ऍक्सिडेंटच जादा हो राहिले. मला असं काय वाटते. आपल्या ट्रकची बॉडी पण चांगली आहे आणि पिकअप पण चांगला देतो आणि शॉकअप तर एक नंबर आहे. काय क्वालिटी. आपण एवढी गाडी डेंजर चालू राहिलो तर काय टेन्शन. इथं थोडा अवघड नाही. अरे अरे पायी वाचलो. आता सगळ्यांवाने आपल्यावर नजर लागली होती, म्हणजे लोकांची नजर लागली वाटतं आपल्याला. म्हणजे आपला ट्रकच एवढा भारी, विचार करा. नाही तर आज आपली डेट होती. आपण वाचलो आपण. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आपलं मिस्टर सॅम गेमर 123ला सबस्क्राईब करा. आणि आपलाच भाऊ म्हणजे माझीच ID आहे दुसरी यस आहे गेमिंग, त्याला पण जाऊन चॅनलला सपोर्ट करा. चला तर. आणि आपले 400 सबस्क्रायबर व्हायला काही 3 ते 4 सबस्क्रायबर कमी आहे, तेवढं पूर्ण करून टाका. आपण लवकरच सेलिब्रेशन करू. चला आपण निघूया आता. आणि आता तुम्हाला जी लोकेशन पाहिजे होती, म्हणजे जी लास्ट लोकेशन आपण पुढं पोहोचणार आहे ती आलेली आहे. चला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ट्रक कसा वाटला. टाटाचा ट्रक आहे म्हणजे आपलं स्वतःचे. चला कानूर. वेलकम टू कानूरमध्ये, म्हणजे आपण आलेलो आहे.
म्हणजे आपला प्रवास होता कानूरचा. चला आता तर तुम्हाला लोकेशन कळाली असं. आणि कानूर म्हणल्यावर ध्यानात ठेवायचं डोंगराचा भाग. जिथं डोंगर आहे तिथं कानूर आलं समजायचं. कारण की इथं जादा करून मोठी बिल्डिंग तर कमीच पाहायला भेटते, पण इथं जादा करून आपल्याला डोंगरच जादा दिसन. चला आपण आत घालू. अरे सॉरी, थोडीशी स्टेरिंग चुकली आपली. आपण इथं लावून. आणि तुम्हाला जर मग माहिती करायची असेल तर आपल्याला याचे ट्रिपचे पैसे किती भेटले. आपण किती टनावर घेतलेले, 1 टनचे आपल्याला 5,000 रुपये का काय आहे. आपण हे 25 आहे, 25 गुणिले 5,000 करा. जेवढे होते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण व्हिडिओ लिहिलंच थांबवतो. चला ओके, बाय बाय सगळ्यांना. चलो.